हां. आज आमची नाही का लाईन गेलेली आहे. लाईन गेल्यामुळे आज आमचं हातावरचं आलेलं आहे. आता हाताने दूध काढणे आणि टेक्निक जे आहे तर ते अंगठानं लावता तुम्ही याच्यामध्ये दूध काढणे. तुम्ही इकडनं पाहू शकता. आता हे पहा तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये मग तुमचं अंगठानं लागतात दूध काढणे. हे आल्याशिवाय मशीन विकतच नाही. कारण दुधाची मशीन जी आहे ती तुम्हाला असं बस बॅकअप म्हणून आहे किंवा भैया पण बॅकअप म्हणून आहे. आता भैया जर तुमचा निघून गेला तर तुम्ही काय करणार. त्याच्यामुळे दूध काढणे हे पहिलं तुम्हाला शिकावं लागतं. तुम्ही इकडनं पाहू शकता इथे हे जे आहे हे या प्रकारे. कारण अंगठ्याने दूध जर काढलं तर तुम्ही खूप झालं तर 2 म्हशीचं दूध काढू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला ताकद लागत नाही. आता याच्यामध्ये अप्पर बॉडी पूर्ण एक्सरसाइज होते. म्हणजे तुमचं फोरआर्म, चेस्ट, नेक, बॅक, अप्पर बॉडी पूर्ण म्हणजे आणि लोअर बॉडीसाठी तुम्ही मग रनिंग सायकलिंग करू शकता. तर अप्पर बॉडीच्या एक्सरसाइजसाठी जी जिममध्ये 2-2 तास घालतो त्यांनी 2 तासामध्ये जर हे दुधाचं टेक्निक शिकलं आणि हे शिकण्यासारखं आहे. म्हणजे असं काही नाही की मी जन्मजात शिकलेलो आहे. हे मी पण माझ्याजवळ जेव्हा मला जे प्रॉब्लेम्स आले भैयाचे किंवा मिल्किंग मशीनचे किंवा लाईन गेल्यानंतर तर अप्पर बॉडी एक्सरसाइज पूर्ण अप्पर बॉडी एक्सरसाइज होऊन जाते. सुबोध डेअरी फार्म तुम्ही दूध पाहू शकता. तरी पण हे जे स्पीड आहे कारण हा स्पीड का कारण पाहणा सुटल्यानंतर एक ठराविक टायमाच्या आत दूध निघलं पाहिजे. नाहीतर मग म्हशी हालचाल करतात आणि जर यांनी हालचाल केली तर मग तुमचं दूध नंतर जे राहिलेलं आहे ते लाटा मारणे वगैरे सुरू होतं. त्याच्यामुळे तुम्हाला हा स्पीड पण मेंटेन करावा लागतो आणि हे प्रॅक्टिसचाच विषय आहे. म्हणजे जर रनिंग करत असाल तर तुम्हाला 2 किलोमीटरला पहिलं दम लागत होता. आता तुम्ही 3 किलोमीटरला दुसऱ्या दिवशी जर केलं तर 3 किलोमीटरला दम लागेल रनिंगमध्ये. तसंच तुम्हाला हा प्रॅक्टिसचाच विषय. प्रॅक्टिसमध्ये मग तुम्हाला ह्या गोष्टी येऊन जातात. सुबोध डेअरी फार्म, मेहकर, अंजनी, धन्यवाद.